मुक्तीसंग्राम दिनाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। ओबीसीचे नुकसान का केले, गॅझेट रद्द करा अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। ध्वजारोहण झाले आणि मुख्यमंत्री भाषण देत असताना मुख्य मंडपातील प्रवेश बैठक व्यवस्थेतून 2 ओबीसी आंदोलक काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करत होते। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे। या दरम्यान कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असताना सुरक्षेत चूक कशी झाली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। पोलिसांच्या गलथान कारभारामुळे मुख्यमंत्री सुरक्षेत ही गंभीर चूक असल्याची चर्चा होतीये। निश्चितपणे उभं राहील हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो। यासोबत आपल्याला कल्पना आहे की दुष्काळ हा मराठवाड्याच्या 5वीला पुजला आहे आणि वर्षानुवर्ष दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा आपण बघितलाय। पण आपल्या सरकारने निर्णय घेतला की मराठवाड्याचा दुष्काळ हा आता आपल्याला भूतकाळ करायचा आहे। एकीकडे आपण कृष्णा खोऱ्यातलं पाणी हे मराठवाड्यापर्यंत आणलं, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी हे पुन्हा उजनीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आपण आणणार आहोत आणि त्यासोबत उल्हास खोऱ्याचं 54 टीएमसी पाणी हे देखील आपण मराठवाड्यामध्ये आणणार आहोत। मराठवाड्याचा जो गोदावरीचा खोरा आहे, जे तुटीचं खोरं आहे, हे खोरं त्यातली तूट दूर करून या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोहोचवण्याचं काम निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल। आणि याकरता आता हे केवळ कागदावर राहिलेलं नाही, तर याच्या सगळ्या मान्यता घेऊन याचा डीपीआर अंतिम टप्प्यामध्ये आहे। डिसेंबर पर्यंत याचा डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी फरवरी मध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत। त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे, त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात आता काम सुरू केलं आहे। गेल्या 2 वर्षामध्ये 7 प्रकल्पांची घडवळणी ही आपण मराठवाड्यात केली। 38.48 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला। यासोबत आपल्याला कल्पना आहे की 16 सप्टेंबर 2023 ला संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती। अनेकांचा प्रश्न आहे की या बैठकीत झालेल्या निर्णयांचं काय झालं। खरं म्हणजे त्याचा सगळा लेखाजोखा या भाषणात सांगणं, त्याकरता वेळ मला भरपूर लागेल, तो मी माध्यमांना उपलब्ध करून देईल। पण मी काही ठळक बाबी सांगू इच्छितो की त्यामध्ये घेतलेल्या निर्णयांमध्ये घृष्णेश्वर मंदिर 61 कोटी रुपये आपण दिले, तुळजाभवानी मंदिर 541 कोटीची आपण तरतूद केली, औंढ्या नागनाथ आराखड्याला मंजुरी दिली, मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत 94 बसेस दिल्या, संभाजीनगरला जवळपास या ठिकाणी 115 त्या ठिकाणी बसेस दिल्या, 9 महामार्गावर ITMS चा जो निर्णय घेतला होता त्याची जून महिन्यामध्ये वर्क ऑर्डर दिली, 916 अंगणवाड्यांची सुरुवात केली। काय म्हणणं आहे तुमचं? ओबीसीला अन्याय करणारा सरकारचा धिक्कार असो। 7 तारीख 2 पावसाच्या नुकसानीवर नाही म्हटले बोलायला, ते नाही म्हटले बोलायला।
नको म्हणाले नाही म्हटलं, नाही म्हटलं. आम्ही याच्या बाबतीत असं सांगू की आमचा रिस्पॉन्स वेळेवर होता आणि आम्ही कोणालाच प्रोग्राममध्ये अडथळा होण्याची होऊ दिला नाही. त्यामुळे पोलीसच्या रिस्पॉन्स बाबतीत आम्ही आय एम सॅटिस्फाईड. ट्रॅफिक मॅनेजमेंट बाबतीत आम्ही मागील पण सांगितलेलं आहे, ट्रॅफिक मॅनेजमेंट आम्हाला करावं लागतं, त्याच्या बाबतीत आम्ही आहेत. आजचा जे विषय होता त्याच्या बाबतीत आम्ही जसं आपल्याला सूचना दिली वेळेवर प्रतिसाद देऊन सगळे जे टीम होते त्यांना आम्ही ताब्यामध्ये घेतले. आमची एंट्री गेटवर याच्या बाबतीत सिक्युरिटी होती. त्या सिक्युरिटीमध्ये जर काही लॅप झाला असेल तर संबंधित अधिकारीवर आम्ही चौकशी करणार आहोत.